नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजय संकल्प सभेसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आणि शहरातील असंख्य कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उपस्थिती लावली। नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेचे उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली। त्र्यंबकेश्वरचे तालुकाध्यक्ष विष्णू धोबाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर, सुनील आडसरे, जयराम भुसारे, श्रीकांत गायधणी, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, सरचिटणीस रामचंद्र गुंड, भावेश शिखरे, मयूर वाडेकर, सुयोग शिखरे, विराज मुळे, सचिन शुक्ल, विजय महाले, कैलास बोडके, प्रकाश खाडे यांसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। देशाचे सन्माननीय पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आज विजयी संकल्प सभा त्या ठिकाणी होत आहे। त्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंडलातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, देशप्रेमी नागरिक, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आज हे सर्वजण आम्ही कार्यकर्ते निघालो आहोत। हजारोंच्या संख्येने त्र्यंबकेश्वर मंडलातील कार्यकर्ते त्या ठिकाणी मोदींचे विचार ऐकण्यासाठी जाणार आहे व आमचे ऊर्जास्थान देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे विचार त्या ठिकाणी सर्वजण ऐकून त्या ठिकाणी दिंडोरी लोकसभा व नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे व डॉक्टर भारतीताई पवार या प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी होणार आहे। त्यासाठी आजचं मोदीजींचं मार्गदर्शन हे सर्व नागरिक, मतदार व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असणार आहे। आज आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना भेटण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने निघालेलो आहोत व देशामध्ये परत संपूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता त्या ठिकाणी स्थापन होऊन देश अधिक प्रगतीपथाकडे जाऊन त्या ठिकाणी विश्वस्तरावरती प्रथम क्रमांकाचा भारत देश होण्यासाठी आदरणीय मोदीजी हे अविरत कार्यरत आहे। तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक होणार असून नाशिक लोकसभेमध्ये देखील मोदींना मत देण्यासाठी, मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी धनुष्यबाण या निशाणीला मत देऊन हेमंतप्पा गोडसे व डॉक्टर भारतीताई पवार यांना विजयी करावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो व थांबतो। लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पिंपळगावला जाहीर सभेसाठी त्र्यंबक तालुक्यातून कमीत कमी 200 गाड्या भरून कार्यकर्ते आम्ही सभेला रवाना होत आहे। तर मोदी साहेबांनी जे बी कामं केलेत, आज भारतातले तर जगामध्ये G20चे अध्यक्ष झाले, त्याच्या कामाच्या स्वरूपात सर्व ग्रामीणचे लोक, शेतकरी वर्ग आपल्या दर महिन्याला आपल्याला 2000 रुपये लाभ भेटतो आणि येत्या काळात पुढे बी भविष्यात 5 वर्ष आपल्याला रेशन धान्य फुकट देणार आहेत। तर सर्व तालुक्यातून आपण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बच्चाव सर यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे आपले देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार, एकनाथ शिंदे साहेब, तालुक्यातले आमचे सुयोगजी वाडेकर, जयराम भुसारे आणि आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब मोंडे, कामगार आघाडीचे बालराव साहेब, आम्ही सर्व तालुक्यातून पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स आणि आज सर्व सभेला जात आहेत। प्रतिनिधी रामदास शीद, महाराष्ट्र समाचार, त्र्यंबकेश्वर, नाशिक।